नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करेसवर स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत CTET या परीक्षेसाठी विचारले जाणारे मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य व POQ क्वेश्चन। चला तर मग सुरू करू आपलं आजचं व्हिडिओ लेक्चर। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मन जाणे पाप या म्हणीचा अर्थ काय होतो? ठीक आहे, तर पर्याय आपल्या ठिकाणी बघा, एखादे केलेले वाईट कृत्य कोणालाच माहीत होऊ न देणे, मनातील गोष्ट कोणालाच न सांगणे, चांगले व वाईट याची मनाला जाणीव होणे, की आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी त्याला ते माहीत असते। या म्हणीचा योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4। याचा अर्थ होतो आपण केलेले जे पाप आहे दुसऱ्याला कळाले नाही तरी त्याला माहीत असते, म्हणजे चोराच्या मनात चालणे आहे ना, आपण केलेले पाप आपल्याला माहित राहते ना, कोणाला जरी माहित असलं तरी। ठीक आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, गडद निळे जलद भरून आले या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आपल्याला। बघा, जलद या शब्दाचा समास आहे विद्यार्थी मित्रांनो उपपद तत्पुरुष समास जलद, ठीक नाही, या संघ यासोबतच कर्तरी, कर्मणी, शेतकरी या शब्दाचा सुद्धा मित्रांनो उपपद तत्पुरुष समास होते। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, मराठीतील गुढी, गुंडी आणि तूप हे शब्द कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत? तर पर्याय बघा, तेलुगू, तमिळ, कन्नडी की गुजराती। याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3, कानडी या भाषेतून गुढी, गुंडी, तूप हे शब्द आलेले आहेत। तर तेलुगू भाषेतून कुठला आला बघा बरं, अनारसा, किडूक मिडूक, त्यानंतर तामिळमधून काय आलेला आहे, सार, मट्टा, चिलीपिली, सार मट्टा। त्यानंतर गुजराती शेट, डब्बा, घी, दलाल इत्यादी। ठीक आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर मित्रांनो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, पहा, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारातील आहे? म्हणजे शब्दशक्ती विचारलेल्या मित्रांनो, अभिधा, लक्षणा की व्यंजना। तर बघा, याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2। याचा शब्दशः अर्थ न घेता म्हणजेच काय, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजेच काय, त्या ठिकाणी 1.25 लाख सैनिक मृत्युमुखी पडले आहे की नाही, म्हणजे शब्दाचा अर्थ नाही घेता तर दुसरा अर्थ घेणे म्हणजेच काय, लक्षणा शक्ती होती मित्रांनो या ठिकाणी। चला पुढचा प्रश्न बघा, पहा, आज सूर्य मावळला तेव्हा मी घरी होतो या क्रियाविशेषण वाक्याचे केवळ वाक्य करायचे, म्हणजे 2 वाक्यापासून, आता हे जेव्हा तेव्हा आहे की नाही, हे मिश्र वाक्य आहे, या मिश्र वाक्यापासून आपल्याला तयार करायचं केवळ वाक्य एकच। तर ऑप्शन बघा, आता आज सूर्यास्त झाला तेव्हा मी घरीच होतो, झाला आणि होतो 2 क्रियापद हे होणार नाही। ठीक आहे, पुढचा बघा, आता आज सूर्यास्ताच्या वेळी मी घरी होतो हे याचं योग्य उत्तर मित्रांनो केवळ वाक्य, आज सूर्यास्ताच्या वेळी मी घरी होतो एकच क्रियापद आहे याच्यामध्ये। ठीक आहे, याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2। आता पुढचा प्रश्न पहा, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान 2 वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? याचं योग्य उत्तर मित्रांनो नाम वाक्य। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, पहा, पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखायचा आहे। प्रयोग ओळखायचा आहे, आता चारा शेळीकडून खाल्ला जातो, ज्या वेळेस एखाद्या शब्दाला कडून हा प्रत्यय असतो त्या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर मित्रांनो कर्म, कर्तरी आणि अजून एक दुसरे एक नाव आहे याला कर्मणी प्रयोग, म्हणजे नवीन कर्मणी म्हणजेच काय, म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोग। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द रिकामी जागा काय आहे? तर बघा, विशेषण आहे का, शब्दयोगी अव्यय आहे का, क्रियाविशेषण आहे का, की क्रियापद आहे? तर बघा, आता एक क्रियापद हसला आहे नाही, आता क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषणामध्ये येतो, तर कधी हसला तो, साखर देताना हसला, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, बघा, जेथे तेथे म्हणजे जेथे जातो तेथे तू माझ्या संगती हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे असं विचारलेलं आहे।
आता ऑप्शन बघा, कालदर्शक आहे का, विरोधदर्शक आहे का, स्थलदर्शक आहे का, रीतिदर्शक आहे. तर बघा याचं योग्य उत्तर मित्रांनो स्थलदर्शक. ठिकाण दाखवलेलं जेथे तिथे, है नाही. चला प्रश्न करा असं पुढचा प्रश्न पहा. बघा, नामाचा किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास काय म्हणतात. ही डेफिनेशन विचारलेली, व्याख्या विचारलेली आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो विभक्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहा. खिडकीत, कितीत, लाडू आणि नदीत या शब्दाच्या संधी कोणते, शब्दसंधी कोणती आहे ते ओळखायचं बघा आपल्याला. पररूप संधी, पूर्वरूप संधी, विसर्ग उकार संधी की प्रथम व्यंजन संधी. याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पूर्वरूप संधी. कसं बघा आता आपण बघा याची संधी करून बघू आता. खिडकी, खिडकी अधिक आत. ठीक आहे. आता बघा, आता याच्या शेवटी कुठला शब्द लागला बघा, खिडकी आणि आत. आता हा जो शब्द जसा जसा कायम राहिला तर होते पूर्वरूप संधी, आणि हा जर कायम राहिला त्याला म्हणतात पररूप संधी. काय झालेलं आहे याचा आता, खिडकीत आहे की नाही, खिडकीत. हा की चा मागचा जो ई आहे तो कायम राहिलेला आहे म्हणून याचे होते पूर्वरूप संधी. आता लाडूत बघा, लाडू अधिक आत. आता कुठला शब्द कायम राहिलेला आहे, हा लाडू कायम राहिलेला बघा, लाडू, लाडू त, म्हणून हे पूर्वरूप संधीचे उदाहरण मित्रांनो. पूर्वरूप संधी केव्हा झाली असती, हा शब्द जर कायम राहिला असता तर झाली असती पररूप संधी. हा कायम राहिला, पहिला कायम राहिला म्हणून होते ते पूर्वरूप संधी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहा. नपुसक लिंगी इकारांत नामाचे सामान्य रूप काय होते. आकारांत होते, याकारांत होते की वाकारांत की ओकारांत होते. तर बघा याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 याकारांत होते नपुसलिंगी एकारांत नामाचे. आता एखादं उदाहरण घेऊन बघू आपण. बघा, दही, दही हे इकारांत आहे आणि नपुसक लिंगी आहे. बघा काय म्हणतो आपण त्याला, ते दही. ठीक आहे. याचं सामान्य रूप बघा आता, दह्याचा गोळा. ठीक नाही. आता सामान्य रूप कधी होते, हा प्रत्येक काढल्यानंतर किंवा शब्दयोगी अवयवाचा प्रत्येक काढल्यानंतर जो शब्द राहतो. आता झालं दह्या, झालं की नाही, दहीचा दह्या झालं म्हणजे एकारांत झालं म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर मित्रांनो नपुसकलिंगी इकारांत नामाचे सामान्य रूप एकारांत होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा, सामान्य रूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते. आता शब्द दिले आपल्याला, लिंबू, कवी, दाशी आणि चाकू. आता सामान्य रूप करून बघू आपण. बघा आता, लिंबाचे लोणचे. ठीक आहे. कवींचा जिल्हा, दाशीने, चाकूने आपण असं म्हणू शकतो सफरचंद, सफरचंद कापला. हे झाले वाक्य आपले. आता बघा, हा प्रत्येक काढल्यानंतर याचं सामान्य रूप होता का, चेंज होत आहे का. लिंबू होतं पहिले, काय झालं, लिंबा झाला, आहे की नाही. लिंबूचं काय झालं, लिंबा. याचं सामान्य रूप होत आहे. नंतर बघा बरं, हा चा काढा, कवी जसाल तसा राहत आहे. त्यानंतर हा दाशी काढा, हा दाशी जसाल तसा राहत आहे, हे काढल्यानंतर. नंतर चाकू काढा, ने काढा, चाकू जसाल तसा राहत आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. बाकीच्याचा सामान्य रूप होत नाही आहे, फक्त लिंबूचा लिंबा हे सामान्य रूप होत आहे. ठीक आहे. प्रश्न कळला असेल नीट तर पुढचा प्रश्न पाहू. पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे मित्रांनो. जात, हा तर अधोरेखित शब्द मित्रांनो तो काय, तो कुठे आहे, तो भामटा, तो बघा पळाला. आता तो हा शब्दाची आपल्याला जात ओळखायची. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम की सामान्य सर्वनाम. याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम. कारण दाखवत आहे ते सर्वनाम आहे ना सर्वनामाने. संबंधी सर्वनाम कोणते असते, जो, तो की जे राहते, जे जी के. हा आत्मवाचक आपण, स्वतः. आत्मवाचक काय असते, आपण स्वतः, ठीक नाही. सामान्य कोण काय. सामान्य सर्वनाम कोणते असते, कोण काय. म्हणून याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पहा, योग्य जोड्या लावायच्या मित्रांनो आपल्याला.
आदरार्थी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम की द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता जो एक बघायचं काय होईल ना. आदरार्थी सर्वनाम म्हणजे आपण दुसरा आदरार्थी अनेक वचन देतो ना किंवा त्याला मान देतो आदरार्थी. त्याचं आदरार्थी सर्वनाम होते मित्रांनो आपण आमचे पाहुणे आहात. ठीक आहे. दुसरं बघा दर्शक. दर्शक म्हणजे काय होईल, हा दाखवायचा आहे की नाही, हा मुलगा कोठे हरवला. त्याच्यानंतर बघा संबंधी. संबंधी सर्वनाम होते जो तो. ठीक आहे. आणि द्वितीय पुरुषवाचक हा आपण अचानक कसे आलात. आपण म्हणजे तुम्ही. या ठिकाणी आपण असं जर म्हटलं तुम्ही अचानक कसे आलात म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मित्रांनो आपण दुसऱ्यासाठी आपण त्याचा वापर करतो. म्हणून हे जोडायचे योग्य आदरार्थी आहे आपण आमचे पाहुणे आहात का. त्यानंतर दर्शक आहे हा मुलगा कुठे हरवला. त्यानंतर संबंधित सर्वनाम आहे जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मित्रांनो आपण अचानक कसे आलात. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला असेल तर पुढचा प्रश्न बघू. पहा सर्वनामाला स्वतःची 2 वाक्य दिलेले आहे आणि बरोबर आणि चूक आपल्याला ओळखायचं. बघा सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. आणि दुसरा आहे ब आहे सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप जे ज्या नामाच्या जागे येते त्यावरून ते निश्चित होते. याचं योग्यता मित्र पर्याय क्रमांक 2 ब बरोबर आहे आणि अ चुकीचं आहे. का तर नामाची जी ओळख असते तीच सर्वनामाला येते. समजा असं आपण एखादं वाक्य घेतलं लता छान गाते. ठीक आहे. लता छान गाते. आता इथे सर्वनाम काय केलं आपण लता ही काय स्त्रीलिंगी नाम आहे. सर्वनाम काय होईल मग ती. कारण हे स्त्रीलिंगी असल्यामुळे काय होईल ती. तो होईल काय तर नाही. जे नामाचं लिंग आहे तेच सर्वनामाचं लिंग आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक आता बघा जागी येते त्यावरून निश्चित होते. या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडायचा. बघा दोन्ही वाक्य चुकीचे आहे का नाही हे पर्याय होणार नाही. दुसरं बघा फक्त पहिले वाक्य बरोबर आहे. पहिले वाक्य बरोबर आहे का आपलं नाही. पहिलं चूक आहे. नंतर बघा फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे का दुसरं वाक्य बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न कळला असेल पुढचा प्रश्न बघा. बघा शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात. विशेषण, वाक्यप्रचार, शब्दशक्ती की शब्दजाती. याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वाक्य प्रचार. बघा शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा. जसं बघ काकेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो म्हणजे एखादी गोष्ट जवळ असणे आणि त्याला गावभर पाहणे म्हणजे वेगळा अर्थ घेणे. वाक्य प्रचाराचं योग्य उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. यशाची देणगी हा कथासंग्रह कोणाचा आहे. यशाची देणगी याचं योग्य उत्तर मित्रांनो जयवंत नारळीकर. आता ऊन आणि सावल्या हा नाशी फडक्याच्या आहेत मित्रांनो. ऊन आणि सावल्या नाशी फडके. त्याच्यानंतर आलोक हे आसाराम लोमटे. आसाराम लोमटे. आणि मारवा जी आहे कथासंग्रह हा आहे आशा बघे यांचा. आशा बघे. आणि जयवंत नारळीकरांचा अजून एक आत्मचरित्र प्रसिद्ध आहे मित्रांनो 4 नगरातील माझे विश्व. 4 नगरातील माझे विश्व हे जयवंत नारळीकरांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो. आत्मचरित्र. कोणाचे जयवंत नारळीकरांचे. ठीक आहे. आणि आशा बघे यांची अजून एक कादंबरी आहे मित्रांनो भूमी. कोणती भूमी आशा बघे यांची. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती यांच्या योग्य जोड्या लावायच्या आपल्या. बघा आता राजन गवस यांची कोणती कादंबरी आहे ती आहे तणकट. ही आहे राजन गवस यांची. त्यानंतर माणिक गोडघाटे म्हणजेच आपले कवी ग्रेस यांची आहे मित्रांनो वाऱ्याने हलते रान. नंतर अरुण कोलेटकर यांची आहे भिजकी वही. ठीक आहे. आणि श्याम मनोहर यांचा उत्सुकतेने मी झोपलो. हे सर्व मित्रांनो साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकाची नावे व त्यांच्या जोड्या दिलेल्या जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. समानार्थी विचारलं. किंकर म्हणजे काय सेवक नौकर. किंकर म्हणजे सेवक नौकर. पर्याय बघा मजूर होईल का नाही. मालक नाही. दास होईल. दास म्हणजे काय सेवक नौकर आहे की नाही. तो पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर मित्रांनो दास. किंकर म्हणजे काय सेवक नौकर आणि
दास. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. बघा, सदन, भवन आणि वदन आणि निकेतन या शब्दातील घर या अर्थाशी समानार्थी नसलेला विचारलेला मित्रांनो, नसलेला शब्द कोणता? तर बघा, निकेतन म्हणजे घर होते, सदन म्हणजे घर होते, वदन म्हणजे काय होते मित्रांनो? तोंड. वदन म्हणजे तोंड, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर मित्रांनो. भवन सुद्धा होते, अजून एक होते निवास, त्यानंतर आलय. घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वदन म्हणजे काय होते? तोंड होते. बाकी सर्व घर या शब्दाचे समानार्थी शब्द. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. पहा, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगायचा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सामंतशाही. सरदार आणि जमीनदारांनी चालवलेले शासन, राज्यशासन, याला काय म्हणतात? सामंतशाही असं म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पहा, सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या शब्दसमूहासाठी दिलेले योग्य शब्द ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर मित्रांनो साम्यवादी. सनातनी म्हणजे काय होते? परंपरेला चालणारे, पूर्वीपासून येणार नाही. लोकितवादी लोकहितासाठी. आणि प्रतिगामी म्हणजे काय? चांगल्या विचाराचे, जे नवीन आलेले ते विचार मान्य करणारे असतात प्रतिगामी. म्हणून याचं योग्य उत्तर मित्रांनो साम्यवादी. सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारे असतात साम्यवादी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पहा, शब्दशक्ती एकूण किती आहे? शब्दशक्ती विचारले मित्रांनो. या 3 कोणत्या कोणत्या आहेत बघा. अभिधा 1, नंतर व्यंजना, तिसरी आहे लक्षणा. ठीक आहे, अभिधा म्हणजे काय ते? जो समाज माने अर्थ, जो जसा अर्थ आहे तसा. जसा मी साप पाहिला, मी साप पाहिला म्हणजे काय? एक सरपटणारा प्राणी पाहिला, जसा आहे तसा अर्थ घेतलेला ठिकाणी. व्यंजना दुसरा बघा. असे साप वेळीच खेचले पाहिजे. आता बघा, आधी स्थापाबद्दल विचारायला का? म्हणजे असे दुष्ट लोक, जे समाजातील जे दुष्ट लोक असतात त्याला वेळीच त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे त्या शब्दापेक्षा वेगळा अर्थ घेतलेला आहे. हे होते व्यंजन. आणि लक्षण आपण आधीच पाहिलं, आधीच्या प्रश्नात पाहिलेलं आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे काहीतरी त्याच्यात दुसरा शब्द येत आहे, त्याला होते व्यंजन, लक्षणाशक्ती. ठीक आहे, शब्दशक्ती एकूण किती आहे? तर ते आता 3. चला पुढचा प्रश्न बघा. पहा मित्रांनो, चुलत सासरा यातील समास ओळखायचा आपल्याला. बघा, कर्मधारय समास, अविभाव समास, मध्यम पदलोपी समास की तत्पुरुष समास. याचं योग्य उत्तर मित्रांनो मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी समास कसा होतो बघा. चुलत सासरा म्हणजे काय? बायकोचा बायकोचा चुलता या नात्याने, म्हणजेच काय? चुलत सासरा. याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्यम पदलोपी समास, चुलत सासरा. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इतकंच मित्रांनो. याचा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.